फ्रेंड, हे आहे आपला चिकनचा बेत. हे आलं घेतलं, एवढं नाही घेणार, पण हे कोथिंबीर आणि हा बघा हे चिकन धुवून ठेवलं इथं आता तेल टाकून घेते. कांदा लालसर झाला, हळद टाकून घेऊ आता. आता लगेच मी हा बघा चिकन टाकून घेते. इथे घेतलं मी 1 किलो चिकन. इथं मी टाकून घेतलंय 1 टमाटर छोटंसं आणि कांदा घेतला चांगला मोठा आणि वरतून त्याच्यावर मी थोडंसं नमक टाकलंय. आणि टमाटर का त्याला टाकलं नाही तर माहिती आहे का, त्याचा कलरनं मला लाल लाल आवडत नाही. त्या मटणाचा लाल कलर होतो पुन्हा. आपण आळणी पाणी बघायला लागलात ना तर लाल लाल कलर होतं, म्हणून मला नाही ते आवडत. तर आता ह्याचं पाणी आटत तर मी काय करून घेणार, असंच ठेवणार ह्याला प्लेट झाकून. हा बघा, तर हा बघा मी काय उघडलं नाही, आता तुमच्या देखतच उघडायला लागले. हा बघा हे असं मस्तपैकी शिजायला लागले. त्याला पाणी भरपूर सुटलं. आता मी त्याच्यात आलं लसूण टाकते आणि फुटलं नाही, थोडा लसूण कमी पडला आहे सोलायचं. तर हा बघा अद्रक लसूण कोथिंबीर वाटली आता मी. आता आपण हे उघडून बघू कसं झालंय ते. वाव, तर छानपैकी झाले. तर आता आपण ह्याच्यात टाकून घेऊ. हो का, एवढं टाकले मी. मस्तपैकी तर मी असं घेतलं हलवून मस्तपैकी. हो का, हे बघू शकता. आणि इकडे मी काय केलं, दही पण घेतले. मला थोडीशी बिर्याणी बनवायची, तर चला मग आपण ह्याच्यावर ठेवू. तर मी आता हा का चुलीवर पाणी ठेवणार आहे. सगळं आटलंय नाही हे पाणी, तर हे मसाला पण चांगला भाजून निघलाय. तेल पण आता सुटलंय, तर ह्याच्यावर पाणी ठेवणार आहे. तर बघू मध्ये लय आवाज यायलाय, काय खाली लागले का काय. पाणी पण टाकू आपण. हा बघा थोडं थोडं लागले, जास्त नाही. हा का हे असं. तर चला आपण पाणी टाकून घेऊ. हा काय मस्तपैकी पाणी टाकून घेतलं. थोडं काय एवढं बी काय नाही, ते झालं. मस्तपैकी. तर आणि मी ह्याच्यात पाणी टाकून घेणार आहे. तर हा बघा मी काढली प्लेट. तर आता हे सगळं आहे का मी एका पातेल्यात काढून घेणार आहे. का ह्याच्यात मटण काढून चिकन काढून घेतलं. इथं कढई ठेवली, कांदा भाजून घेतला, हे टमाटर कांदा कापून घेतला, मिरची टमाटर तांदूळ घेतले तिथं रेशनचे, त्याचे पण तसा नाही चिकनवाला. आणि खडा मसाला देखील आहे मी दाखवते. हा
मिरी टाकली. कांदा टाकून घेतलाय. खडा मसाला पण टाकणार आहे. हा बघा चक्री फूल धमालपत्र टाकलंय मी. हे म्हणजे तेजपत्ताच म्हणते मी. आता दालचिनी टाकणार आहे. वा, दालचिनी एवढी टाकणार मी, मला खूप आवडती म्हणून. तर बघा तेजपत्ता टाकलाय, चक्री फूल टाकलंय, मोठी इलायची टाकली, सगळं टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. आता टमाटर टाकते. हा का टमाटर काय नाही ते गळतंय सगळं लगेच. हा का आता आलं लसूणचं पेस्ट. वाव, सुगंध भारी यायला एकदम. आता ह्याच्यात मटर पण परताय टाकणार आहे. तांदूळ पण टाकते लगेच. हा बघा मसाला पण टाकते, सगळं टाकून घेते. हा बघा मसाला एकदम चांगला भाजलाय. आता मस्त सुगंध यायला लागलाय. आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये चिकन. ये हा का मी टाकायला लागले चिकन ह्याच्यात. हा बघा आता हे दही टाकून घेते. कारण मी दही काय झाले भरपूर आंबट झालेलं आहे. आता ग्राइंड पण झालंय म्हणून असं दिसायला लागलंय. तर आता त्याला थोडंफार शिजून घ्यावं लागेल. गॅस संपला काय? तर थोडं ह्याला शिजवावं लागेल. हा काय ह्याला तेल सुटलंय मस्त पैकी. हा काय हे हा का तांदूळ टाकायले. हा बघा टाकून. तर हा बघा आता ह्याच्यामध्ये मी सगळंच टाकलंय, मसाला वगैरे सगळं. आता टाकायला लागले पाणी थोडं आणि हे तर एकदम सुगंध भारी सुटलाय. सुमित भैयाला फोन लावा रे वागा. थांबा तुम्हाला पाणी टाकणार. तर बिर्याणी टाकली ह्या प्रकारची आणि ती पण इतकं भारी सुगंध यायला लागलाय ना. बघा ही 10 मिनटं आता झाकून ठेवणार मी आणि मग झालं. 10 मिनटामध्ये म्हणताना तर बिर्याणी केली. चला आणि हे भाजीला काढून ठेवलंय, थोडी भाजी बनवाय. हा बघा बघू आपण. वाव बघा कशाचं